तर काल होता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर सकाळी लवकर उठून आहे ना, पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, मुलांचं आवरून दिलं, त्यांना पण स्कूलमध्ये सोडून आले. त्यानंतर मग राहिलेली घरातली कामे वगैरे पण आवरून घेतली आणि मुले स्कूलला गेले नाही, इतके लवकर कामं आवरतं आणि त्यांना ज्या दिवशी सुट्टी असेल ना, त्या दिवशी तर बिलकुलच माझे कामं लवकर आवरत नाही. तर मी इकडे आहे ना, महादेवाच्या पिंडीचा अभिषेक वगैरे करून घेतला, देवपूजा वगैरे झाली. घरातली पूजा वगैरे आवरून घेतली. त्यानंतर मग मी महादेवाच्या मंदिरामध्ये पण मला पूजेसाठी जायचं होतं. त्यासाठी सर्व साहित्य वगैरे पण घेतलं आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण होत्या आणि श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी होती, तर आम्हाला 5-10 मिनिटं वेटिंगसाठीच थांबावं लागलं आणि मंदिरमध्ये पूजा केल्यानंतर मला खरंच खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला तिच्या इथं चहा घ्यायला पण घेऊन गेली. चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग सत्यमला पण स्कूलमधून घ्यायचा वेळ झाला. त्याला पण घ्यायला गेले. येताना फ्रुट्स वगैरे पण आणलेली. ती स्वच्छ धुवून वगैरे ठेवून दिलेले आणि आम्ही काही सकाळी पार्लरला वगैरे गेलो नव्हतो. त्याच्यामुळे आम्हाला दुपारूनच जायचं होतं आणि मग त्यानंतर सत्यमला जेवण वगैरे दिल्यानंतर मी गेली पार्लरमध्ये. आता आम्हाला उपवास असल्यामुळे मॅडमने आम्हाला शेंगदाण्याची चिक्की वगैरे पण आणली आणि मग सायंकाळच्या वेळेला घरी आले. घरी आल्यानंतर बघते तर माझं सत्यम प्रोजेक्ट बनवत होता. मला ते बघून खरंच खूप छान वाटलं.